सर आलेले होते विजिटला. हे तुमचे वडील आणि तुमचे सासरे, हे सासू आणि भाऊ. ते भाऊ आणि ते धीर आहे. म्हणजे करता लिखीन सारखा त्यांना होता. न्याय व्यवस्था नावाची काही गोष्टच नाही यार बीडमध्ये. पाणी म्हणजे लॉ अँड ऑर्डर वगैरे वगैरे सगळं फक्त कागदावर आहे. कागदावर म्हणजे आम्हाला न्याय दिलाच नाही, काहीच केलं नाही आमच्या केसमध्ये. म्हणजे एक चिलट कसं मेलं ते फेकून दिलं तसं केलं. झालं काय काहीच नाही अटक नाही, काहीच नाही त्याचा. काय एव्हिडन्स आता हे नवीन एसपी आलेत का, नवीन एसपीला दोनदा भेटला. पहिल्यांदा भेटलं त्यांनी म्हणले मी खुद जाऊन भेटले, 2 वेळेस गेले. नंतर दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा यांनी पथक तयार केलं आता, एक PI आणि 4 कॉन्स्टेबल केले. आणि हे म्हणजे तपास करायला होता. 15 दिवस झाले हे तसंच म्हणाले. तरी म्हणजे ही केस ही दबलेली केस फक्त या ताईमुळे वरती आली. या ताईने तर माझे लेकरं नुसते चिमणी म्हणे बघत येतो काय चाललंय, आम्हाला त्रास होतोय माहिती का. रात्री झाली की 1.5 वर्ष झालं. मग आमच्या असं आता गेल्यावर माणूस वाटतंय आम्हाला. इतकं आमच्या काळजात भरून येतोय माहिती का. किती लेकरांचं भविष्य पुढं किती अवघड आहे सांगा बरं. एवढे माझे लेकर काय माझं भवितव्य काय पुढं. न्याय सगळे नाही म्हणजे प्रशासन कसं सांगा नाही. पाणी तुम्ही रडू नका ताई, काय होईल बुर लेकर रडायला. कशी मुलं जगत असतील त्या आहेत म्हणून तुम्ही उभे आहेत. मी खंबीर आहे म्हणून, नाही तर माझे वडील बी इतके दिवस राहिले नसते. माझ्या भावात बी काही राहिलं नसतं. ते माझ्या खंबीरपणे पाठीमागे बोरवेलच्या गाड्यात. आणि ताईंचं शिक्षण खूप कमी झाले, काहीच नाही काहीच नाही. पुन्हा लेकरांचं आता भवितव्य कोण बघता. आता सध्याला तेच बघतोय. तुम्ही कुठे राहता. कनेरवाडीला इथंच पूर्ण मला माळव्याची पिशवी सध्या ताईवरी आणून देतो माझा भाऊ. असा फोन करेल लेकरं ट्युशनला. मला घरी लेकरं येऊस तर अशी काळजात धडधड होते की त्याचे पप्पा असे गेले तर लेकरांचं पुढं काय. एवढा मोठा खून होतो, इन्क्वायरी कशी होत नाही. इन्क्वायरीचं काय ते हे प्रकरण झालं पण केलं ना नाही. ताई, त्याच्यानंतर ह्या बोलल्या इतके दिवस घाबरलेच होते. आता हे आता खूप पुढे येऊन ह्याच प्रकरणात ज्याला ज्याला त्रास झाला पुढे येऊन बोलतात. मी सांगितलं बांगर फॅमिली एवढी मोठी फॅमिली बाहेर पडायला घाबरतो. ते आता कसं बस मी बोलतं केलं. सगळ्यात आधी आवड साहेबांनी पहिल्यांदा आवड साहेबांनी केलं का ते बीडचे हे आत्महत्या करून मारले का त्यावेळेस मुंडे 40 वर्षीय मुंडे म्हणून तुम्ही उल्लेख केला होता. त्यावेळेस 3 महिन्यातच त्यावेळेस 3च महिने जातं त्यांना हे होऊन का 2 महिने जातं की. त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होता ना काहीतरी बाहेर येईल. पुन्हा मेहबूब सरांनी इथं परळीत हे केलं त्यावेळेस बी उल्लेख केला. आणि पुन्हा मग आता धस साहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती. मेन म्हणजे मी घरातच होते. मग तर आता जे धस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी मागं हटणार. म्हणलं आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं. त्यावेळेस मी बाहेर आली कारण माझा भाऊ शांत बसला ना. मग म्हटलं ह्याला का शांत बसला हेच कळालं नाही. डायरेक्ट ते चोरमुले सर आणि त्यांची विजिटला आलेली होती इथं परळीमध्ये. अंबाजोगाईच्या अध्यक्ष नवीन SP आलते का हे कावत सर. त्यावेळेस मी गेलते त्यांच्या भेटीला. आल्याच्या नंतर लगेच गेलते. पुन्हा ते म्हणले अजून याचा तुम्ही परळीला जा म्हणले. परळीच्या काय म्हणते ते बघा. परळीच्या काय म्हणतात ते बघा म्हणले. मग मी परत गेले इथं तर इथं सगळ्यांची म्हणजे ह्या प्रकरणाबाबत चर्चा फाईलच राहून मग
ते सगळंच त्यांची बैठक होती चालू जी संतोष भाईच्या प्रकरणात नवीन झालं तेव्हा संतोष भाईच्या प्रकरण तेव्हा ते चालू होतं प्रकरण त्यांचं. तरी पण माझे वडील काय म्हणजे असू ते बैठक म्हणजे जाममध्ये इथे ते बघितल्याचं काय म्हणजे काही बाहेर जाऊन बसा म्हणजे मला बघितल्या कारण मी 2-3 वेळेस भेट दिली, ती माझी ओळख झाली. मला बघितल्या म्हणजे ताई बाहेर जाय म्हणले. तर चोर मुले सर काय म्हणजे ताई तू बाहेर का जातीस ये म्हणले. काय तुझं मी म्हणलं मर्डर बाबत मी बोलायला आले. मी SP सरांना भेटून आले. त्यांनी मला तुमच्याकडून तपास घ्यायला सांगितलंय. तर म्हणले मी 2दा SP ऑफिसला गेले. जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस बी गेले नवीन. पुन्हा त्यांनी मला म्हणजे परळीला जाऊन अजून भेट द्या, ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केलाय.